मित्रांनो, तुम्ही पंखा बाबा तर बघितला असेल, हाताने पंखा थांबवतो. बाबाने पंखा थांबवताना बाबाचा कापला आहे हात. आता तुम्ही तर असंच म्हणसान, काय गरज होती पंखा थांबवायची? दुसरी कामं नाही का? पंखा थांबवून व्हिडिओ बनायचे, लोकांना चुत्या बनवायचं, हेच काम आहे त्या बाबाला, बरोबर? मित्रांनो, इंस्टाग्राममध्ये व्हायरल झालेला हा व्हिडिओ आहे पंखा बाबाचा. पंखा बाबा तर खूप फेमस आहे, तुम्ही तर पाहिलं असेल त्यांचे व्हिडिओ. कोण आहे हा बाबा आणि काय करतो आणि कुठे राहतो? बाबा हा हात बाबाचाच आहे का? हा व्हिडिओ खरा आहे का? पण एका गावामध्ये बाबाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता पंखा थांबवताना. काही लोकांचे प्रश्न आहे की बाबा आमच्याकडे पैसे टेकत नाही, आम्हाला खूप टेन्शन आहे, आमच्यावर हे झालं आहे, असं झालं आहे, तसं झालं आहे, हे झालं आहे, कर्ज झालं आहे. सर्व प्रश्न बाबा सोडवतो. काही लोकांचे मनोकामना पूर्ण झाली आहे. काही लोकांची खूप श्रद्धा आहे बाबावरती. काही लोक सांगतात की मी खूप आजारी राहायचा, मी बाबाकडे गेलो, मला आता बरं वाटतंय. असे काही लोकांचे चांगले कमेंट पण आहे आणि वाईट कमेंट पण येत आहेत. काही लोक म्हणत आहेत की बाबाचे फक्त पैसे कमवायचे धंदे आहे, लोकांना चुत्या बनवायचे धंदे आहेत. असं काही नसतं, हे सर्व अंधश्रद्धा आहे. पण मित्रांनो, हे खरं आहे का खोटं आहे ते आपल्याला काही माहिती नाही. बाबा बाबाच्या जाग्यावरती, आपण आपल्या जाग्यावरती आहे. आपण सर्व सोडू आणि आपला विषय करू. हा खरंच बाबांचाच हात आहे का कोणी एडिटिंग करून व्हायरल केलेला आहे? मित्रांनो, हा व्हिडिओ फेक आहे. इंस्टाग्रामवरती व्ह्यू मिळवण्यासाठी काही लोकांनी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, हा हात जो आहे, हा हात दुसऱ्याचा आहे, हा हात बाबाचा नाही आहे. बाबांच्या हाताला काही लागलं नाही आहे. हा व्हिडिओ कोणीतरी गुगलवरून फोटो असा काढून त्याच्यावरती एडिटिंग करून इंस्टाग्रामवरती व्हायरल केलेला आहे. असे फेक न्यूजवर कोणी लक्ष देऊ नका.